बीड तालुक्यातल्या कपिलधारवाडीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अशा पद्धतीने पूर्णपणे जमीन खचलेली आहे। रस्ते देखील या ठिकाणी खाली गेलेले आहेत। तब्बल 5 ते 6 फुटापर्यंत हा संपूर्ण रस्ता आता सध्याच्या स्थितीला खाली खचलाय आणि अजूनही हळूहळू हा रस्ता खाली खचताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी माझ्यासोबत गावकरी आणि या ठिकाणच्या परिसरातले लोक आहेत। काय परिस्थिती आहे आता? तुम्ही या ठिकाणी सगळे लोक आहेत, एकूणच किती प्रमाणात हे खचलंय, किती नुकसान आहे? खरं तर गाववाल्यासोबत चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली, की गेल्या 2 दिवसापूर्वी हे 6 ते 7 फुटाने हा रस्ता खचलाय. या रस्त्यासोबत मागचं जे गाव आहे, ते पण खचलेलं आहे. काहींच्या घराच्या वरांड्यामध्ये 5-5 फूट, 6-6 फूट खाली भाग गेलेला आहे. गावकऱ्यांसोबत चर्चा करताना असं लक्षात आलं, की सध्या स्थानिक प्रशासनाने ह्यांची व्यवस्था मंदिराकडे सध्या केली आहे. त्यांच्या जेवणापासून सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत. मात्र हे किती दिवस होणार आहे? यासाठीचा एक ठोस निर्णय पाहिजे आणि मिशन मोडवर या गावाचं स्थलांतर व्हावं अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. अ, काय तुमचं इथलं नुकसान झालंय? किती घरांना तडे गेलेत? किती नुकसान आहे सगळं? सर आम्ही पहिल्या दिवशी 30 तारखेला ज्यावेळेस पूर्ण सोशल मीडिया आलती, ते सगळे काही लोक आलते, प्रशासनाचे लोक आलते. त्या दिवशी असं लक्षात येत नव्हतं, प्रशासनाच्या पण लक्षात नाही आलं की इतकं हे घटन म्हणून, किंवा इथल्या गावकऱ्याच्या किंवा पत्रकार बंधूच्या सुद्धा लक्षात आलं नाही की ही परिस्थिती होईल म्हणून. तर पहिल्या दिवशी अशी परिस्थिती होती, पण आज आज पाहिलं तर जवळपास पूर्ण गावाला म्हणजे तडे गेलेले आहेत. आणि या ठिकाणी 6 ते 7 फूटची अशी डीप झालेली आहे त्या जमिनीला. तर इतकं हे झाल्याच्या नंतर असं गाव भयभीत झालेलं आहे. आणि तसं स्थानिक प्रशासनाने आमची सध्या तरी तात्पुरती समजा देवस्थानमध्ये स्थलांतर केलेलं आहे. पण असा प्रश्न पडायला लागला आम्हाला सगळ्या कुटुंबांना आणि सगळ्या गावकऱ्यांना, की असं किती दिवस असं प्रशासन तरी आमची तिथं किती दिवस व्यवस्था करणार? तर असं स्थानिक कुठले तरी याच्यावर वरच्या प्रशासनाने समजा, स्थानिक प्रशासन तर आमच्या सोबत आहेच, परंतु मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी या गोष्टीची गांभीर्याने घ्यावं आणि आमच्या पुनर्वसनाचा मार्ग त्यांनी मार्गी लावावा, लवकरात लवकर लावावा, एवढीच अपेक्षा करतो. काय मागणी असणार आहे? किती प्रमाणात या ठिकाणी तुम्ही आता आहात? किती लोक बाहेर आहेत, किती येत आहेत? काय परिस्थिती? आज या कपिलधारवाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर इथली जर परिस्थिती एकंदरीत पाहितली तर फार संकटदायक दिसते. आणि या गावातील सर्व जनता मंदिरात स्थलांतर झालेली आहे. इथं राहण्यासाठी त्यांना या ठिकाणी राहण्याचं फार मोठं अवघड झालेलं आहे. गावकऱ्यांचं असं मत आहे की बाबा आजपर्यंत पाहुणे रावळ्यांनी, आप्तेष्ट नातेवाईकांनी इथं मदत केली, पण शासकीय किंवा या ठिकाणी राजकीय लोकांनी किंवा कुठल्याही प्रकारच्या लोकांची आजपर्यंत काही समजा अन्नदान, जेवणाची सोय अशा प्रकारची झालेली नाही, असं त्यांचं मत आहे. तरी माझ्या मते मी असं या ठिकाणी शब्द देतो की मी धर्मवीर आध्यात्मिक आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने की मी या ग्रामस्थांना यांच्या वतीने गहू तांदूळ या ठिकाणी जेवणासाठी धान्य या ठिकाणी मी देण्याचं कबूल करतो. आणि यांच्यावर जे आपत्कालीन या ठिकाणी संकट आलेलं आहे, हे भगवंतानं त्यांचं दूर करो. आणि या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी अशी विनंती करतो की लवकरात लवकर यांचं स्थलांतर करून पुनर्वसन करावं, त्यांना राहण्याची सोय करावी आणि जेवणाची, राहण्याची सोय करावी अशी विनंती करतो. आणि भगवंतांना त्यांना सद्बुद्धी देऊ असं बोलतो. काय सांगाल? प्रशासकीय अधिकारी आले होते, सगळ्यांनी पाहणी केली, मात्र ठोस असा निर्णय होताना दिसतोय का? काय परिस्थिती वाटते? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी जवळपास कलेक्टर पासून ते आपल्या स्थानिक लेवलचे सर्वच अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी, महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहेत गावकऱ्यांसोबत. परंतु सध्या जर परिस्थिती पाहिली तर एक 8 दिवसापासून गावकरी भयभीत आहेत. गावामध्ये वातावरण एकदम दुःखी वातावरण आहे. गावातले मुलं बाळ शाळेत पण जायला तयार नाहीत, कारण की वातावरण तसं झालंय. जे शेतकरी बाहेर कामाला जाणार होते ते लोक पण इथंच आज मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत, कारण की कुटुंब एकत्रित राहण्यासाठी. परंतु तसंच जर पाहिलं तर ही कपिलधारवाडी देवभूमी, संतभूमी कपिलधार या भूमीमध्ये वसलेली आहे. ही काय आजकालची वस्ती किंवा गाव नाही, तर हे पूर्वीपासूनचं गाव आहे. तर हे कधीच अशी ही घटना आतापर्यंत गावामध्ये कधी घडली नव्हती, पण आज ही घटना घडलेली आहे. आणि ही घटनेमुळं गाव पूर्ण भयभीत झालेलं आहे. प्रशासनाने तातडीने आणि सरकारने, या दोन्ही मंडळींनी याच्याकडे लक्ष देऊन ठोस निर्णय घेऊन गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी, एवढीच गावकऱ्यांची विनंती आहे. ही आता शाळा आपल्याला इथं पाहायला मिळते, विद्यार्थी तुमच्या गावातले मुलं आहेत. किती दिवसापासून शाळा बंद आहे? मंदिरात शाळा भरती आहे आणि शाळा ही दसऱ्यापासून बंदच आहे म्हटल्यासारखं हरकत नाही. आणि आता वरून शिक्षक येऊन मंदिरामध्ये शाळा भरवत आहेत.
नक्कीच आपण जर इथं आता परिस्थिती पाहिली तर या शाळेला सुद्धा तडे गेलेले आहेत आणि त्याच्या खालचाच भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. यामुळं दसऱ्यापासून ही संपूर्ण जी शाळा आहे ती सुद्धा बंद आहे आणि इथल्या मंदिरात शाळा भरवण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि पूर्ण गावाचा जो संपर्क आहे तो आता तुटल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. मात्र या गावकऱ्यांची अशी मागणी की त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि या पुनर्वसनाच्या मागणीकडे प्रशासन कशा पद्धतीने पाहतं, यावरती काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.